खूप छान. सगळे छान आहेतच. तर आपल्या मोरे फिजिओथेरपी परिवारामध्ये काही दिवसापासून आपल्याकडे ईश्वरी वळसंगेताई थेरपी घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांना आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दल आलेला अनुभव येते आपल्याला स्वतः सांगणार आहे. ताई, तुमचं नाव सांगा सगळ्यात. माझं नाव सौ ईश्वरी गुरुदेव वळसंगे. ताई, तुम्ही कुठून येता? मी ओतूर मधूनच येते. ताई, तुम्हाला मोरे फिजिओथेरपी बद्दलची माहिती कोणी सांगितली? मला आमच्या शेजारी ज्या नंदाताई डुंबरे आहेत ना, त्यांनी मला ही माहिती सांगितली आपल्या- आणि त्याच मला घेऊन आल्या. आपल्या नंदाताई डुंबरे यांनी ईश्वरीताईंसाठी छान असं आरोग्यदानाचं काम केलं. एकदा नंदाताई डुंबरेसाठी वन खाऊन ताई, तुम्हाला थेरपीला यायच्या अगोदर काय त्रास होत होता? मला थेरपीला यायच्या आधी मला हाडांचा प्रॉब्लेम होता, पित्ताचा त्रास होता, माझे हे शोल्डर वगैरे दुखायचे, जॉईंट्स पेन होते, त्याच्यानंतर पाय पण माझे खूप दुखायचे, हात वरती करता येत नव्हते पटकन. ताई, तुम्ही या अगोदर डॉक्टर केलेत का? भरपूर डॉक्टर केले मी. 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 2-2.5 लाख रुपये तर घालवले. ठीक आहे ताई, तुम्ही आता आपल्याकडे थेरपी घ्यायला आल्यापासून तुम्हाला आता कसं वाटतंय? मला इथे आल्यापासून आहे ना जवळजवळ 80% फरक पडलेला आहे. मला खूप बरं वाटते. परिवार कवच, त्याच्यानंतर पद्मतंत्रिका, मेरुदंड, त्याच्याने भरपूर मला फरक पडलेला आहे. तुम्हाला आता हात वगैरे, ताई तुमची सांधी दुखत होते, हात वगैरे वरती करता येतात हो, का? मला एकदम हात पण वरती करता येतात. त्याच्यानंतर मी व्यायाम पण करू शकते, त्याच्यानंतर खाली वाकू पण शकते, मांडी घालून बसू पण शकते व्यवस्थित, आणि पटकन उठू पण शकते. नाहीतर आधी सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा, कमरेचा वगैरे भरपूर त्रास होता मला, पण आता बऱ्यापैकी 80% मला खूप फरक पडलेला आहे. हे पा ताई, तर आपल्याकडे थेरपी घ्यायला आल्या तेव्हा ताईंचे हात पण वरती होत नव्हते, ताईंना व्यायाम पण करता येत नव्हता आणि मांडी घालून बसता येत नव्हतं आणि बसल्या का पटकन उठता पण येत नव्हतं. आणि ताईंक बघून तर तुम्ही समजताच का ताईंना आपल्या थेरपीने किती छान असा आराम पडलेला आहे. ताईंनी आपल्याला प्रत्यक्षात करूनच दाखवले की ताईंना किती छान वाटते आणि ताईंच्या चेहऱ्यावरचाही आनंद सांगून जातोय की ताईंना थेरपी घेऊन किती छान असा फरक पडलेला आहे. ताई, तुम्हाला इथल्या मॅडम आणि सरांबद्दल तुम्ही काय सांगशाल? हे मोरे फिजिओथेरपी जे मोरे सरांनी इथे ओतूर सेंटरमध्ये चालू केलंय, तर आम्हाला खरोखरच संजीवनी मिळालेली आहे. सरांबद्दल काय बोलू तेवढं थोडंच आहे, परंतु इथे आम्ही आल्यानंतर इथल्या ज्या मॅडम आहेत, मॅडम कांचन गुले, त्याच्यानंतर निकिता आईनवे मॅडम खूप जीव लावतात. म्हणजे घरी आपल्याला एवढं कोणी जीव नाही लावत, आपली लेकरं सुद्धा एवढी लावणार नाही, तेवढं आम्हाला खूप असं मदत पण करतात, जीव पण लावतात, ओरडतात पण प्रेमाने ओरडतात ते. त्याच्यामुळे खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. मी एकही दिवस थेरपी चुकवत नाही. ताई, तुम्हाला कोणत्या बेडवरती थेरपी घेऊन जास्त छान बरं मला वाटलं? परिवार कवच वरती थेरपी घेऊन मला खूप बरं वाटलं. एकदा आपल्या परिवार कवच बेडसाठी सगळ्यांनी वर खाऊन clapping करा. ताई, तुम्ही आपल्या आईबाबांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देशाल? प्रत्येकाने जे इथं थेरपीला येतात त्यांनी प्रत्येकाने आपलं सातत्य तर ठेवलंच पाहिजे. रोज थेरपीला आलं पाहिजे. ज्याचा जेवढा जुना आजार आहे तेवढा त्याला थोडा उशिरा का होईना पण रिझल्ट मिळतो. आणि प्रत्येकाने आरोग्यदानाचं पण काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बरं वाटलं आणि तुम्ही जेव्हा येता घरातून निघतानाच तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी इथे येऊन मला खूप बरं वाटणार आहे. ही श्रद्धा आणि हा विश्वास पहिल्यांदा तुमच्याजवळ पाहिजे, तरच तुम्हाला 50% तरी त्या विश्वासाने फरक पडणार आहे. ताईंसाठी एकदा सगळ्यांनी, ताईंना किती छान असा आराम पडले, ताईंसाठी एकदा सगळ्यांनी वर खाऊन clapping करा.